स्माइल वेलकम. आजच्या सेशन मध्ये आपणा सगळ्यांचं खूप खूप स्वागत. वेलकम वेलकम वेलकम. आज आपल्या सेशनचा डे 3 आणि आज आपण मेडिटेशन करणार आहोत. पास्ट लाईफ मेडिटेशन. पास्ट लाईफ मेडिटेशन कशासाठी करणार आहोत, का करणार आहोत? जन्मापासून आतापर्यंत आपण जीवनामध्ये अनेक सुखदुःखांना अनुभव केलेला आहे. काही घटना आपल्या सोबत घडल्या ज्यात आपण खूप आनंद अनुभवला, आणि काही घटना आपल्या जीवनामध्ये खूप दुःख देणाऱ्या होत्या, तणाव देणाऱ्या होत्या. तर या दुःख देणाऱ्या घटना, तणाव देणाऱ्या घटना ज्याही आपल्या आयुष्यात होत्या, यांना कुठेतरी आपण स्थान दिलेलं आहे. दिवसभरातनं रात्रीपर्यंत आपण ज्याही गोष्टी आठवण करतो, बघा फ्रिक्वेन्सी काय असते. जास्तीत जास्त वाईट गोष्टी आपल्याला आठवतात की नाही? कोणी आपल्याशी वाईट बोललं असेल, एखादी वाईट घटना दिवसभरात आपल्या नजरेस आली असेल, तर रोज रात्री झोपताना नकारात्मकतेची फ्रिक्वेन्सी जास्ती असते. आणि काय चांगलं घडलं ते कुठेतरी विसरून जातो. तर आजच्या या ध्यान साधनेमध्ये आपण या सर्व नकारात्मक गोष्टींना आपल्या जीवनातनं डिलीट करणार आहोत आपण, आणि आपल्या जीवनामध्ये पॉझिटिव्ह आणि आनंदाच्या गोष्टींना नव्या सकारात्मक ऊर्जांशी जोडणार आहोत. रेडी आहात? मी सांगितलं होतं आज खूप महत्वाचं मेडिटेशन घेणार आहे. आवाज येत नाहीये? इज माय व्हॉइस इज क्लिअर? आवाज येतोय का? ओके. बाकीच्यांना आवाज येतो आहे? तुमच्याकडनं थोडं नेटवर्क चेक करा, नेटवर्क इश्यू असू शकतो. तरी मी माईक थोडा अजून जवळ घेते. तर हे जीवन जगत असताना नकारात्मक घटनांचं जे काही वलय आपल्या अवतीभोवती आहे, आज हे मेडिटेशन जर तुम्ही मनापासून केलं, जेवढ्याही गोष्टी नकारात्मक आहेत त्या सोडायला सुरुवात केली, त्या नकारात्मकतेला आपण सहजतेने, मला माहितीये कठीण आहे बरं, बरेच लोक आपल्याशी वाईट वागले, बऱ्याच लोकांनी आपल्याला खूप दुःख दिलेलं आहे, त्यांना माफ करणं खूप कठीण आहे. पण आज या माफ करण्याच्या प्रक्रियेला जर आपण यशस्वीरित्या पूर्ण केलो, तर इथून पुढचा जीवनाचा आनंद की खाली होणं आहे. रेकीच्या ऊर्जांमधनं परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्याची ऊर्जा आपल्याला आत्मसात करायची आहे. आणि ही ऊर्जा आत्मसात करण्यासाठी एखाद्या विषयीचा राग, एखाद्या विषयीचा द्वेष, ईर्ष्या, मत्सर, तो आपल्याला पहिले काढून टाकायचा आहे. सो तयार आहात सगळे आजच्या ध्यान साधनेसाठी? मला वाटत नाही तुम्ही 3-4 लोक फ्रेंड सर्कलला आजची लिंक पाठवली असेल, कारण जर पाठवली असती तर आज आपला 500 ची लिमिट असलेला ग्रुप फुल झाला असता. म्हणजे आजच्या बॅच मध्ये गुरुपौर्णिमेच्या मेडिटेशनच्या दिवशी मी सांगितलं होतं सगळ्यांना, 1000 लोक वेटिंगवर राहिले होते, कारण आपली कॅपॅसिटी 500 चीच होती. ओके, एक मिनिट. ओके, सो रेडी? चलो. कसा है ना, या ऊर्जा अशा है, जिसके नसीब में है उस तक पहुंचेंगे, जिनमें नाही, ज्यांच्या नशिबात नाही आहे तिथे पोहोचणार नाही. सो सगळ्यांनी एक ग्लास पाणी पिलं असेल, प्रयत्न करा की कोणी तुम्हाला डिस्टर्ब करणार नाही.
पुढचे 20 ते 25 मिनिटं जेवढा सहजतेने तुम्ही स्वीकार कराल, तेवढाच जीवनाचा आनंद आपल्याला मिळणार आहे. माझा आवाज खरंच येत नाहीये का? येतोय का क्लिअर? 2-4 लोकांनी हात दाखवा म्हणजे मला कळेल की आवाज क्लिअर येतोय. ओके सर, माझा आवाज सगळ्यांना क्लिअर येतोय. तुमचा नेटवर्क इश्यू आहे, थोडा चेक करा. आता मी सगळ्यांचा चॅटबॉक्स पण बंद करते, कारण कुठल्याच पद्धतीने डिस्टर्बन्स नको. मलाही चॅटबॉक्स दिसणार नाही, तुम्हालाही नाही. मोबाईल ओके. सो सुरू करूया एका सुंदर यात्रेला, या ध्यान साधनेला. जेवढा सहजतेने तुम्ही या यात्रेला स्वीकाराल, तेवढाच सुंदर अनुभव आपण घेणार आहोत. चला तर मग एक दिव्य यात्रेला सुरुवात करूया. जे लोक प्रवासात आहे, कुठल्या तरी मशीनवर काम करत आहे, कुठल्याही वाहनावर असतील, तर ही साधना करू नये. जेही लोक ट्रॅव्हलिंग मध्ये आहेत, जे लोक कुठल्या तरी मशिनरीच्या जवळ काम करत आहेत, ते काम करत असताना या ध्यानाला करायचं नाहीये. जे लोक अगदी रिलॅक्स 20 ते 25 मिनिट देऊ शकतात, त्यांनीच ही साधना करायची आहे. ठीक आहे, चल. सो जे लोक वाहन, काही लोक मला ट्रॅव्हलिंग मध्ये दिसतात आहे, कृपया त्यांनी ही साधना करू नये. ओके, तुम्ही फक्त ऐकू शकता पण करायचं नाहीये. डोळे हलके बंद, पाठीचा कणा ताठ. ज्या लोकांना बसणं शक्य नसेल, त्यांनी व्हिडिओ बंद करून ही साधना लेटूनही करू शकतात. आजूबाजूच्या आवाजाचा त्रास होणार नाही याची काळजी घ्यायची आहे. संपूर्ण लक्ष येणाऱ्या आणि जाणाऱ्या श्वासांवर. संपूर्ण लक्ष येणाऱ्या आणि जाणाऱ्या श्वासांवर. येणारा प्रत्येक श्वास आपल्याला परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य प्रदान करत आहे. जाणाऱ्या प्रत्येक श्वासासोबत शरीर, मन, 7 चक्राने अवरातील सर्व प्रकारची नकारात्मकता कायमस्वरूपी निघून जात आहे. जाणाऱ्या प्रत्येक श्वासासोबत शरीर, मन, 7 चक्राने अवरातील सर्व प्रकारची नकारात्मकता कायमस्वरूपी निघून जात आहे. कायमस्वरूपी निघून जात आहे. जस्ट रिलॅक्स, रिलॅक्स, रिलॅक्स. चला तर मग एका सुंदर यात्रेला आपण जाऊया. एक सुंदर यात्रा. या यात्रेमध्ये आपण आपल्या जीवनातील, भूतकाळातील प्रत्येक चांगल्या घटनेला मनाच्या गाभाऱ्यात कुलूपबंद करूया. प्रत्येक चांगल्या घटनेला मनाच्या गाभाऱ्यात कुलूपबंद करूया. आणि मनावर तणाव, दुःख, वेदना देणाऱ्या प्रत्येक घटनेला आयुष्यातून, मनातून कायमस्वरूपी डिलीट करूया. मनावर दुःख निर्माण करणाऱ्या, वेदना देणाऱ्या प्रत्येक घटनेला आयुष्यातून डिलीट करूया. एक सुंदर प्रवास.
तुम्ही आता जिथे बसला आहात त्या वास्तूच्या मुख्य द्वारापर्यंत तुम्ही येताय. तुम्ही आता जिथे बसले आहात तिथून त्या वास्तूच्या मुख्य द्वारापर्यंत येताय. दार उघडताच एक सुंदर असा लाल कार्पेट तुमच्यासाठी दारात अंथरलेला आहे. एक सुंदर असा लाल कार्पेट तुमच्यासाठी दारात अंथरलेला आहे. आणि त्या कार्पेटच्या आजूबाजूला सुंदर फुलझाडे आहेत. सुंदर फुलझाडे आहेत. त्या फुलझाडांमुळे आपलं मन अगदी प्रसन्न आणि आनंदित झालेलं आहे. त्या फुलझाडांमुळे आपलं मन अगदी प्रसन्न आणि आनंदित जात होतं. हळूहळू त्या कार्पेटवर चालत तुम्ही पुढे जात आहे. त्या कार्पेटवर चालत तुम्ही पुढे जात आहे. आणि बघा एक सुंदर कार तुमच्यासाठी बाहेर वाट बघत आहे. एक तुमच्या आवडीची अशी सुंदर कार तुमच्यासाठी थांबलेली आहे. तुम्ही त्या कारच्या जवळ पोहोचताच त्या कारच्या ड्रायव्हरनी अगदी खूप आदराने तुमच्यासाठी कारचं दार उघडलं आणि तुम्ही कारमध्ये बसलात. आणि तुम्ही कारमध्ये बसलात आणि पुढचा प्रवास सुरू झालाय. पुढचा प्रवास सुरू झालेला आहे. बराच वेळ प्रवास केल्यानंतर एक सुंदर असं मनोरम दृश्य आपल्या दृष्टीस पडत आहे. सुंदर असं मनोरम दृश्य आपल्या दृष्टीपथास पडत आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूला सुंदर सुगंधी फुलं आहेत. त्या फुलांच्या सुगंधाने मन अधिकच प्रसन्न होत आहे. मन अधिकच प्रसन्न होत आहे. हळूवार आपला प्रवास सुरू आहे आणि आपली कार बराच वेळ प्रवास केल्यानंतर एक भव्य इमारतीसमोर येऊन थांबली आहे. एक भव्य अशा इमारतीसमोर येऊन कार थांबलेली आहे. किती मनोहर आणि किती सुंदर आहे ही इमारत. त्या इमारतीकडे बघून मन खूप आनंदाने प्रभावित झालंय. आणि त्या ड्रायव्हरनी तुमच्यासाठी कारचं दार उघडलं. हळूहळू तुम्ही त्या इमारतीच्या दाराकडे जाताय. भव्य दार आहे त्या इमारतीचं. दार उघडून आतमध्ये जाताच एक संगमरवरी भव्य सभा मंडप तिथे तुम्हाला दिसत आहे. एक भव्य संगमरवरी सभा मंडप आहे. आणि त्या सभा मंडपाच्या मधोमध तुमच्यासाठी एक आसन ठेवलेलं आहे. सर्वत्र फक्त प्रसन्नता आणि शांत असं वातावरण आहे. त्या सभा मंडपात सर्वत्र प्रसन्न आणि शांत वातावरण आहे. प्रसन्न आणि शांत वातावरण आहे. तुम्ही त्या आसनावर स्थानपन्न झालाय. तुम्ही त्या आसनावर स्थानपन्न झालाय. आणि आता बघा आपण आपल्या साधनेला सुरुवात करतोय. या मनोहर अशा वातावरणात आपण या दिव्य साधनेला सुरुवात करतोय. काल गेल्या 24 तासात जेही आपल्यासोबत घडलंय त्या गेल्या 24 तासातील प्रत्येक घटनेला डोळ्यासमोर आणायचंय. काही घटना मनाला दुःख देणाऱ्या असतील, काही तणाव देणाऱ्या असतील. प्रत्येक घटनेला आठवा. प्रत्येक घटनेला आठवा आणि चांगल्या घटनांना फक्त मनाच्या गाभाऱ्यात कुलूप बंद करायचंय. बघा तुमच्या मनाच्या गाभाऱ्यात प्रत्येक चांगल्या घटनेला कुलूप बंद करायचं आणि प्रत्येक वाईट घटनेला परमनंटली डिलीट करायचंय.
त्या घटनेसाठी जबाबदार असलेल्या प्रत्येक व्यक्तीला, तुमच्या जीवनात दुःख निर्माण करणाऱ्या, तुमच्या जीवनातील दुःखांसाठी कारणीभूत असलेल्या प्रत्येक व्यक्तीला आज मनोमन माफ करून टाकायचं आहे. गेल्या 24 तासात तुम्हाला ज्याही व्यक्तीने दुःख दिलं त्यांना माफ करायचं आहे. आणि कळत नकळत शब्दांनी, कृतीनी, वाणीनी आपण कुणाला दुःख दिलं असेल त्यांची आज मनोमन माफी मागायची आहे. गेल्या 24 तासात आपण कुणाला दुखावलं असेल, शब्दांनी, कृतीनी, वाणीनी त्यांची माफी मागायची. तुम्ही मागितलेली ही माफी या ब्रह्मांडाच्या ऊर्जेद्वारे त्यांच्यापर्यंत पोचणार आहे. आणि तुम्ही दिलेली माफी देखील या ब्रह्मांडाच्या ऊर्जेने त्या व्यक्तींपर्यंत पोचणार आहे. आणि सगळ्यात महत्वाचं, आपल्या मनावरचं ओझं आणि ताण कमी होणार आहे. कारण आपल्याला मनाच्या गाभाऱ्यात फक्त आणि फक्त आनंदाचं कुलूप बंद करायचंय. सकारात्मक ऊर्जांना, पॉझिटिव्ह ऊर्जांना जीवनामध्ये स्थान द्यायचं आहे. चला तर मग गेल्या 1 महिन्यामधल्या घटना आठवायच्या आहेत आता. गेल्या 1 महिन्यामध्ये अनेक घटना आपल्यासोबत घडल्या. काही आनंद देणाऱ्या होत्या, तर काही दुःख देणाऱ्या होत्या. गेल्या 1 महिन्यामध्ये बऱ्याच घटना आपल्यासोबत घडल्या. काही आनंद देणाऱ्या होत्या, तर काही दुःख देणाऱ्या होत्या. प्रत्येक आनंद देणाऱ्या घटनेला मनाच्या गाभाऱ्यात कुलूप बंद करायचंय. प्रत्येक आनंदाच्या क्षणाला मनाच्या गाभाऱ्यात कुलूप बंद करायचं आहे. आणि ज्या ज्या घटनांनी दुःख दिलेलं आहे त्यांना परमनंटली डिलीट करायचं आहे. ज्या ज्या घटनांनी आपल्याला दुःख दिलेलं आहे त्या प्रत्येक घटनेला डिलीट करायचं आहे. कुणाच्या शब्दांनी, कृतीनी, वाणीनी आपण दुखावलेलं असेल, कुणाच्या शब्दांनी, कृतीनी, वाणीनी आपण दुखावलेलं असेल, त्यांना माफ करून टाका. मनोमन प्रत्येक व्यक्तीला माफ करून टाका. माफ करून टाका. कुणाही बद्दल द्वेष, तिरस्कार ठेवायचा नाही, माफी ठेवायची आहे. आणि कळत नकळत आपल्याकडून कुणाप्रती चूक झाली असेल त्यांची मनोमन माफी मागा. ही माफी मागत असताना आणि माफ करत असताना अश्रूंना थांबवू नका. डोळ्यांमधनं वाहणाऱ्या त्या अश्रूंना थांबवू नका. कारण आज सगळं आपल्याला काढून टाकायचं आहे मनातनं. बऱ्याच दिवसांचं साठवून ठेवलेले हे भाव, सर्व अव्यक्त भावनांना आज वाट मोकळी करून टाकायची आहे. कारण तिथे आपल्याला नव्या सकारात्मक ऊर्जांची पेरणी करायची आहे. नव्या सकारात्मक ऊर्जांची पेरणी करायची आहे. आणि म्हणून सगळ्या दुःखद आठवणी, कटू घटनांना आज मनाच्या गाभाऱ्यातून मोकळ होऊन जाऊ द्या. बऱ्याच वर्षापासून साठवून ठेवलेले हे भाव आहे. या प्रत्येक भावाला आज मोकळ होऊन जाऊ द्या. मनातनं मोकळ होऊन जाऊ द्या. मोकळ होऊन जाऊ द्या. परमनंटली, परमनंटली, परमनंटली. गेल्या 1 वर्षाचा काल आठवायचा आता. गेल्या 1 वर्षामध्ये वेगवेगळ्या घटना आपण समोर गेलोय. सुखद, दुःखद अशा वेगवेगळ्या घटना. काही लोकांनी गेल्या वर्षभरात जवळच्या एखाद्या व्यक्तीला गमावलं असेल. त्यांच्या दुःखाने मन अजूनही गहिवरून येत आहे. आज त्या दुःखालाही वाट मोकळी करून द्या. आज त्या दुःखालाही वाट मोकळी करून द्या. कळत नकळत ज्याही लोकांनी आपल्याला दुःख दिलेलं आहे सगळ्यांना माफ करा. कृतीनी, वाणीनी, विचाराने आपण कुणाला दुखावलं असेल मनोमन त्यांची माफी मागा. आणि गेल्या 1 वर्षातील फक्त चांगल्या आणि चांगल्या आठवणींना मनाच्या गाभाऱ्यात कुलूप बंद करा. गेल्या 1 वर्षातील फक्त चांगल्या आणि चांगल्या आठवणीला मनाच्या गाभाऱ्यात कुलूप बंद करा. मनाच्या गाभाऱ्यात कुलूप बंद करा. आता गेल्या 10 वर्षांचा काळ आठवायचा आहे. आयुष्यात गेल्या 10 वर्षात बघा किती घटना घडल्या. हजारो नाही लाखो घटनांचा संचय म्हणजे ते गेल्या 10 वर्षांचा काळ आहे.
त्या अनेक घटनांना, तेवढ्या श्वासांसोबत घडलेल्या घटनांमध्ये जेही दुःखाचे क्षण होते, तुमच्या दुःखाला कारणीभूत व्यक्ती होते, त्या क्षणांना आणि त्या व्यक्तींना माफ करून टाका. आज कुणाही बद्दल द्वेष ठेवायचा नाही, प्रत्येकाला माफी देऊन टाका. कळतंय मला, माफ करणं खूप कठीण आहे. समोरच्याने दिलेले दुःखही खूप जास्ती आहे, पण त्यांच्या स्वास्थ्यासाठी नाही, आपल्या सुखासाठी, आपल्या आनंदासाठी त्यांना माफ करायचं आहे. तर गेल्या 10 वर्षात ज्या ज्या लोकांनी तुम्हाला दुःख दिले, त्या सर्वांना माफ करून टाका, माफ करून टाका. कळत नकळत वाणीनी, कृतीनी, शब्दांनी आपण कुणाला दुखावलं असेल, कळत नकळत वाणीनी, कृतीनी, शब्दांनी आपण कुणाला दुखावलं असेल, सगळ्यांची माफी मागा. तुम्ही मागितलेली माफी या ब्रह्मांडाच्या ऊर्जेने त्या व्यक्तीपर्यंत पोहोचणार आहे. त्याच्यामुळे आज माफी मागून टाका आणि फक्त चांगल्या घटना, चांगल्या आठवणींना मनाच्या गाभाऱ्यात कुलूपबंद करा. चांगल्या घटना आणि चांगल्या आठवणींना मनाच्या गाभाऱ्यात कुलूप बंद करा. चांगल्या आठवणी आणि चांगल्या घटनांना मनाच्या गाभाऱ्यात कुलूप बंद करा. मनाच्या गाभाऱ्यात कुलूप बंद करा. बघा, आता तुमचं शालेय जीवन, महाविद्यालयीन जीवन, नव्या करिअरच्या संधी शोधत होते ते क्षण, तुमच्या बालपणापर्यंतचा काळ बघा. खूप मोठा काळ होता हा. खूप मोठा काळ होता हा. खूप मोठा काळ होता. या काळामध्ये घडलेल्या प्रत्येक चांगल्या घटनेला आज एकदा आठवा. घडलेल्या प्रत्येक चांगल्या घटनेला आज आठवा आणि त्या प्रत्येक घटनेला मनाच्या गाभाऱ्यात कुलूप बंद करा. मनाच्या गाभाऱ्यात त्या प्रत्येक आनंदाच्या घटनेला कुलूप बंद करा. अगदी बालपणापासून आजपर्यंत ज्या ज्या व्यक्तींना तुम्ही गमावलं असेल, काही कारणाने ती व्यक्ती तुमच्या दूर गेली असेल किंवा या भूतलावरून कायमची दूर गेलेली असेल, त्यांच्या दूर जाण्याने आपल्या मनाला अत्यंत वेदना झाल्या. आज त्या वेदनांनाही देखील आपल्या मनाच्या गाभाऱ्यातनं दूर करायचं. त्या अव्यक्त भावना, अव्यक्त दुःखांना आपल्या मनाच्या गाभाऱ्यातनं दूर करायचं आहे. आणि तुमच्या दुःखाला जे जे लोक जबाबदार होते, त्या प्रत्येक व्यक्तीला माफ करायचं आहे. तुमच्या जीवनात असलेल्या दुःखांना जे जे व्यक्ती जबाबदार होते, त्या प्रत्येक व्यक्तीला माफ करा. प्रत्येक व्यक्तीला माफ करा. प्रत्येक व्यक्तीला माफ करा. प्रत्येक व्यक्तीला माफ करा. कळत नकळत आपल्याकडून काही चुका झाल्या असतील, त्या चुकांसाठी प्रत्येक व्यक्तीची माफी मागा. या ब्रह्मांडाजवळ आज माफी मागा की आजपर्यंत, अगदी आपल्या जन्मापासून आतापर्यंत काहीही चुका आपल्याकडनं झाल्या असतील, शब्दानी, कृतीनी, वाणीनी आपण कुठल्याही व्यक्तीला दुखावलं असेल, प्रत्येक व्यक्तीची माफी मागा. मनोमन प्रत्येक व्यक्तीची माफी मागा. प्रत्येक व्यक्तीची माफी मागा. कुठल्याही भावनेला थांबवू नका. प्रत्येक व्यक्तीची माफी मागा. प्रत्येक व्यक्तीची माफी मागा. आता मन हलकं झालंय आणि या हलक्या मनात आता आपण त्या क्षणात पोचतोय. तो क्षण म्हणजे आपला जन्मदिवस. आपल्या आई वडिलांनी प्रत्यक्ष पहिल्यांदा आपल्याला हातात घेतलं तो क्षण. बघा, आपल्या आई वडिलांच्या चेहऱ्यावरचा आनंद, आपल्याला प्रथमताच बघताच झालेला आपल्या आई वडिलांना आनंद, आपल्या कुटुंबियांना झालेला आनंद, आपल्या कुटुंबियांना झालेला आनंद. बघा, आपल्या आईच्या चेहऱ्यावरचं हास्य, आपल्या वडिलांच्या चेहऱ्यावरचं समाधान आणि आनंद प्रत्यक्ष तुम्हाला हातात घेतल्यानंतर आई बाबांच्या हातात इवलेसे तुम्ही. आणि त्या छोट्याशा जीवाला त्या क्रिएटरनी
त्या देवानी, त्या ईश्वराने कोरी पाटी तुमच्या हातात दिलेली आहे. पकडा ती कोरी पाटी. आता घट्ट पकडायची ती कोरी पाटी. ती कोरी पाटी होती जीवन आनंदाने लिहिण्याची, जीवन सुखाने जगण्याची. त्या कोऱ्या पाटीवर परम सुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्याची ऊर्जा लिहिण्याची. आज आपल्याला तीच कोरी पाटी परत आणायची. घट्ट हृदयाशी पकडा ती कोरी पाटी. कारण इथून पुढच्या जीवनात प्रत्येक श्वासासोबत आपल्याला परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्याची ऊर्जा आणायची आपल्या जीवनामध्ये. ती कोरी पाटी घेऊन हळुवार परत यायचंय. हळुवार परत यायचंय. स्लोली कम बॅक. स्लोली कम बॅक. स्लोली कम बॅक. हळुवार परत यायचंय. पाठी सोडू नका. अगदी आत्ताच्या या क्षणामध्ये तुम्ही त्या दालनामध्ये परत आले, त्या भव्य सभा मंडपात परत आले, पण कोरी पाठी सोडू नका. ती हृदयाशी घट्ट पकडून ठेवा. हृदयाशी घट्ट पकडून ठेवा. ती कोरी पाठी घेऊन आता हळुवार त्या जागेवरून उठून सभा मंडपाच्या बाहेर यायचंय. बघा ती कार तुमची वाट बघते. आता फक्त जीवनातला आनंद चेहऱ्यावर आहे. एक सुंदर स्माइल चेहऱ्यावर आहे. ही स्माइल म्हणजे जीवन आहे. हा चेहऱ्यावरचा आनंद म्हणजे जीवन आहे. हा चेहऱ्यावरचा आनंद म्हणजे जीवन आहे. तुम्ही बाहेर येताच ड्रायव्हरने खूप आनंदाने तुमच्यासाठी दार उघडलाय. मनामध्ये फक्त नीरव शांतता आहे. सुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्याची ऊर्जा आहे. ही ऊर्जा घेऊन आपला परतीचा प्रवास सुरू झालाय. आपला परतीचा प्रवास सुरू झालेला आहे. पण मनामध्ये एक दिव्य आनंद आहे या प्रवासात. आणि छाती जो पकडलेली घट्ट पाठी आहे, ज्याच्यात आपण आपलं भविष्यातील आनंद, सुख, ऐश्वर्य, दीर्घायुष्य लिहिणार आहे. चला या दिव्य प्रवासाला, परतीच्या प्रवासाला, ज्यात केवळ आनंद आहे, सुख आहे, असाच बराच वेळ प्रवास केल्यानंतर, असाच बराच वेळ प्रवास केल्यानंतर तुम्ही त्या तुमच्या वास्तूच्या समोर आलेले आहे. तोच सुगंध फुलांचा आज मनाला प्रसन्नता देतोय. परत एकदा ड्रायव्हरने तुमच्यासाठी दार उघडलं. त्याला तुम्ही स्मित हास्याने अभिवादन करून कारच्या खाली उतरलात. छाती जो घट्ट पकडलेली पाटी आहेच, त्या पाटीला घेऊन तुम्ही तुमच्या वास्तूच्या दिशेने निघालात. प्रत्येक पाऊल लाल कार्पेटवर ठेवताना मनामध्ये दिव्य आत्मविश्वास जागृत झालेला आहे. दिव्य सकारात्मकता आणि समाधानाची ऊर्जा ऍक्टिव्ह झालेली आहे. दिव्य सकारात्मकता आणि समाधानाची ऊर्जा ऍक्टिव्ह झालेली आहे. आणि या समाधानासोबत, आनंदासोबत तुम्ही तुमच्या वास्तूच्या तिथे पाऊल ठेवलं. तुमचं पहिलं पाऊल वास्तूत पडताच तुमच्या संपूर्ण घराची ऊर्जा देखील सकारात्मक झालेली आहे. तुमच्या संपूर्ण वास्तूची ऊर्जा सकारात्मक झालेली आहे. जसजसं पाऊल तुमचं तुमच्या घरात फिरताय, तिथे तिथे तुमच्या घराची दिव्य ऊर्जा पॉझिटिव्ह होत आहे. दिव्य सकारात्मकता घरामध्ये आलेली आहे. दिव्य पॉझिटिव्हिटी घरामध्ये आलेली आहे. आणि आता तुम्ही त्या ठिकाणी आलाय जिथून तुम्ही ही साधना सुरू केली. कोरी पाटी इथून पुढे आयुष्यातलं सुख, समाधान, आरोग्य,
ऐश्वर्य आणि दीर्घायुष्याचे भाव लिहिण्यासाठी. ही कोरी पाटी जीवनामध्ये सुख, समाधान, आनंद लिहिण्यासाठी. तेरा मंगल मेरा मंगल, सबका मंगल होय रे, जन जन का मंगल होय रे. या सुखद भावनेला आपल्या जीवनात आनंदाने उतरवण्यासाठी चेहऱ्यावर एक सुंदर स्माइल आणायचं आहे. एक सुंदर स्माइल. बघा ते निरागस बाळ झोपेत देखील हसत. त्याच्या चेहऱ्यावर मनोहर स्मित हास्य असतं. तेच त्या निरागस बाळाचं स्माइल आपल्याला चेहऱ्यावर आणायचं. कीप स्माइलिंग, कीप स्माइलिंग, कीप स्माइलिंग. वेरी गुड. यस, दिस इज यू आर. यही तो आप हो, हमेशा हंसते, मुस्कुराते, हमेशा सकारात्मक. जीवन के हर खुशी को, हर खुशी को, हर खुशी को अनुभवना है हमें. हर खुशी का अनुभव लेना है. कीप स्माइलिंग, कीप स्माइलिंग, कीप स्माइलिंग. वेरी गुड, वेरी गुड, वेरी गुड. स्लोली, स्लोली कम बैक. इसी स्माइल के साथ धीरे से लौट आइए. एकदम हळूवार परत यायचं आहे, पण स्माइल नाही हरवली पाहिजे. स्माइल आणि परिपाटी या दोन गोष्टींना सोबत ठेवून हळूवार परत यायचं आहे. हळूवार परत यायचं आहे. स्लोली कम बॅक, स्लोली कम बॅक. व्हेरी गुड, व्हेरी गुड, व्हेरी गुड. यस, दिस इज यू आर. यही हो आप, यही हो आप, यही हो आप. हळूवार डोळे उघडायचे आहेत. दोन्ही हात रब करून चेहऱ्यावर फिरवून घ्या. थोडं पाणी पिऊन घ्या. कसं वाटतंय? माफ केलं? माफ केल्यावर कसं वाटतंय? कठीण आहे, पहिल्यांदा जमत नाही. आपल्याकडे एक मॅडम होत्या. पहिल्यांदा पाच स्टेप मेडिटेशन घेतलं. काय मॅडम माफ करायला लावता, लोकांनी खूप त्रास दिले आम्हाला. नाही जमलं पहिल्या वेळेस. दुसऱ्यांदा तिसऱ्यांदा पाच स्टेप मेडिटेशन केल्यानंतर सगळ्यांना माफ केलं. काय फरक पडला माहितीये माफ केल्यामुळे? त्या मॅडमवर 5-5 कोर्टाच्या केसेस चालू होत्या. सगळ्याच्या सगळ्या नील झाल्या. माफ करायचं. कुठेतरी आपण ते बांधून ठेवलेले आपले कार्मिक ब्लॉकेजेस ते समोरच्या व्यक्तीला कमी त्रास देतात, पण आपल्याला जास्त त्रास देतात. आणि म्हणून माफ करायचंय. ज्यांना आता नाही जमलं, परत आजचं रेकॉर्डिंग एकदा शांततेत ऐका. पण माफ करण्याच्या अवस्थेपर्यंत तुमचं
कारण एकदा का आपण रिक्त झालो तर ही दिव्य रेकी शक्तीची ऊर्जा जी आपण आत्मसात करणार आहे, परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्याची, तिला जागा देण्यासाठी मन खाली करना है. मन में जो कटु भाव भरे हैं, लोगों के प्रति द्वेष, ईर्ष्या, दुःखों की भावना, सगळ्यांना खाली करायचं आहे. बरोबर की नाही? कारण आपण गाडीची सर्व्हिसिंग दर 3 महिन्यात करतो, घर सणासुदीला लख स्वच्छ करतो, शरीराच्या स्वच्छतेसाठी आंघोळ करतो, स्वच्छ कपडे घालतो, पण मनासाठी आजपर्यंत सर्व्हिसिंगसाठी काहीच केलं नव्हतं. आज आपण मनाची पहिली सर्व्हिसिंग केली आहे. खाली हुए, सालों से बहुत कुछ भरा पड़ा था, इसलिए खाली होना बहुत जरूरी है. काय वाटलं आता तुम्हाला? बोला, कोण सांगताय? क्या पाया इस ध्यान साधना से? माफ कर पाए? बोला अक्षय कुलकर्णी सर. नमस्कार मॅडम. नमस्कार. मॅडम, अजून फर्स्ट टाइम असल्यामुळं एवढं म्हणजे माफीचं, पण जे तुम्ही सांगितलं ना की आई वडिलांनी हातात जो घेतला तो क्षण एकदम मला 100% फील झाला. कुठं नाही झालं म्हणा का? हा बोला अक्षय सर. माफीचा अजून फर्स्ट टाइम असल्यामुळे मला एवढं जमलं नाही, पण ते आई वडिलांनी हातात घेतलेलं जे क्षण होता तो मला, त्या क्षणाला मला डोळ्यात पाणी आलं. ते पूर्ण मी फील केलो की आई वडिलांनी आपल्याला पहिल्यांदा हातात घेतल्यानंतर कसं ते एकदम, मॅडम अंगावर मी सांगू शकत नाही, अंगावर काटा आला माझ्या. तो सगळ्यात जबरदस्त मॅडम मी एक एक्सपिरियन्स घेतलेला आजपर्यंत, सगळ्यात मस्त गोष्ट होता. आईचा चेहरा, वडिलांचा चेहरा, एकदम तो जबरदस्त क्षण होता मॅडम. तो फील करू शकलो मी. मला बाकीचं एवढं म्हणजे माफीचं जमलं नाही, पण ते मात्र मी पूर्ण फील केलं. ग्रेट. थँक्यू मॅडम. गौरी महाजन. गौरी महाजन हा बोला. मॅम. येस मॅम. मलाही पहिल्यांदाच आहे माझं हे, पण मलाही तेच वाटलं जे आता तुम्ही सांगितले, काय हे मॅडम मागं मागे न्यायला लागते, ते माझ्या मनात विचार आला. पण जेव्हा तुम्ही ते म्हणला ना तुमचा जन्म झालेला आहे ते फील करा, तिथून मग माझी थोडीशी लिंक लागली. आणि मग तिथून थोडं 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 तो प्रवास मी फील केला सगळ्या ती गोष्टी. आणि जसं तुम्ही म्हणला आपण काही लोकांना माफ नाही करत, ते आता थोडंसं आत्मसात झालं की आपण माफ करून त्या गोष्टी सोडल्या पाहिजेत. हे मी फील केलं आज. त्याच्याबद्दल थँक्यू मॅडम. रोहिणी मॅडम. हो, माझ्यासाठी पण म्हणजे मी माझ्या स्वतः आईला की ती बेडवर बसलेली आहे आणि मला असं हातामध्ये घेतलंय आणि ते छोट्या बाळाची स्माईल मला फार आवडली. आणि ते जे तुम्ही मला मागे 20 वर्ष लहान असताना, माझे वडील नाहीयेत, पण ते वडिलांना हाताला धरलेलं आणि त्यांच्याबरोबर काढलेले क्षण अगदी डोळ्यासमोर आले. जे मी तुम्ही आतापर्यंत आपण असं कधी शांत बसत नाही आणि किंवा वडील जाऊन 18 वर्ष आले, पण असा कधी विचार करून त्यांना डोळ्यासमोर आणलं नाही. पण आज तुमच्यामुळे मी ते क्षण आठवून त्यांच्यासोबत गाडीवर डबल सीट बसून जाणं बिणं सगळं खूप सुंदर अनुभवलं अगदी. आणि त्रासाचं म्हटलं तर मग मला नक्की मनापासून म्हणजे माझा तसा स्वभाव असा आहे की आज जरी काही झालं तरी रात्री झोपेतून दुसऱ्या दिवशी उठले की मी नॉर्मल आयुष्य जगायचा खूप प्रयत्न करते मुलांसाठी. पण आज ठाम की छोटे छोटे जे काही लोक आहेत की बाबा नाही, आपण कधी विचार करत नाही, आपण थोडासा राग धरतो म्हणत की हा माणसाने मला असं केलंय, त्याच्या जास्ती त्याच्या सहवासात नाही राहायचं. पण मी नक्की तुमच्या सांगण्यामुळे मी नक्की त्यांच्या सहवासात आनंदाने छान. खूप छान वाटलं, पण खूप छान अगदी. दीपा मॅडम. नमस्कार मॅडम. नमस्कार. मला पहिल्यांदा खरं तर तुम्ही मागच्या जन्मात म्हणजे मागच्या आठवणीत परत घेऊन जाणार ह्या गोष्टीची खरं तर भीती वाटली होती. की मी आता 1 महिना झाले पूर्णपणे चेंज केलेला आहे, माझ्यात पॉझिटिव्ह थिंकिंग करून सगळ्या मागच्या घटना आपण
विसरून एक स्वतःवर लक्ष केंद्रित करून आपल्याला पुढं काय मिळवायचं ह्या गोष्टीकडे मी लक्ष केंद्रित केले. आणि आजच्या सेशन मध्ये परत मला त्या आठवणीत न्यायला लागलाय म्हटल्यावर मी थोडीशी घाबरले. पण तुम्ही ज्या पद्धतीनं त्या मागच्या आठवणीत नेलं, त्यातून दुःखाच्या ज्या आठवणी आहेत किंवा ज्या वाईट आठवणी त्या डिलीट केल्या आणि त्यांना माफ करायला सांगितलं. आणि पूर्ण जन्मापासून परत तुम्ही रिवर्स चांगल्या आठवणी घेऊन ती कोरी पाटी घेऊन त्याच्यावर तुम्ही परत त्या महालात घेऊन आला. महालातून त्या गाडीत बसलो, आपण परत आपल्या घरी आलो. ह्या गोष्टीने मी खूप मला आनंद झाला आणि मला खूप बरं वाटलं. खरं तर खूप खूप थँक्यू. बाकी ज्यांचे अनुभव आपण घेऊच, त्याआधी आजचा एक अजून टॉपिक, का बरं पास्ट लाईफ मेडिटेशन, का बरं सोडून द्यायचंय किंवा का एखाद्याला माफ करायचंय. सोडून द्यायला शिका. का बरं सोडून द्यायचं? एक क्षणही आपण परत रिपीट जगू शकत नाही. प्रत्येक श्वास हा नवा असतो. सकाळी उठल्यानंतर प्रत्येक दिवसही नवा असतो. मग या नव्या श्वासासोबत आणि नव्या दिवसासोबत जुन्या कटू आठवणी कशाला, जुने दुःखाचे क्षण कशाला. आणि म्हणून आजपासून एक नियम स्वतःच्या मनाशी बाळगूया. आणि तो नियम, ते वाक्य म्हणजे सोडून द्यायला शिका. कारण पकडून ठेवल्यामुळे दुःख आहे. तिथल्या तिथे ती गोष्ट सोडून दिली की कुठलाच त्रास होत नाही. का सोडून द्यायचं? बघा, कुणीतरी तुमच्याबद्दल बाहेर काहीतरी बोलतं, तुम्हाला कुणीतरी ते येऊन सांगतं. तुमच्या डोक्यात तोच विचार 4 दिवस राहतो, तोच विषय घोळत राहतो. तुमचं कामात लक्ष लागत नाही, चित्त एका ठिकाणी राहत नाही, तुम्हालाच त्रास होतो. त्यापेक्षा ती गोष्ट तिथल्या तिथे सोडून द्या ना. विसरू नका, पण तिला आपल्या विचारांवरही ताबा मिळवून द्यायला शिकून लावू नका. सोडून द्यायला शिका. तुमचा एखादा जवळचा व्यक्ती अचानक तुमच्या विरोधात जातो. तुम्ही त्याच्यासाठी खूप काही केलं असतं, तुम्ही त्याच्यासाठी खूप काही सोसलं असतं, त्याला खूप मदत केली असते, अडचणीत त्याची साथही दिली असते. आता असाच व्यक्ती तुमच्या विरोधात जातो, तुम्हाला तीच गोष्ट दिवस दिवस खात राहते, तुम्ही सतत स्वतःला दोष देश निराशेत ढकलता. त्यापेक्षा तो आपला नव्हताच ना असं समजून सोडून द्यायला शिका. स्वतःला त्रास करून घेतल्याने त्याला पश्चाताप होणार नाही. तुम्ही कशाला त्रास करून घेताय? म्हणून सोडून द्यायला शिका. असं केलं असतं तर तसं झालं असतं, असं केलं असतं तर तसं झालं असतं, असा निर्णय घेतला असता तर त्याचा तसा फायदा झाला असता, यामुळे असं झालं असतं, त्यामुळे तसं झालं असतं. ध्यान सोडून मित्रांनो, झालेल्या गोष्टीवर विचार करून वेळ आणि ऊर्जा वाया कशाला आपण घालवतोय? जुन्या निर्णयातून फक्त शिकायचं काम करायचं असतं, जुन्या निर्णयातून फक्त शिकायचं काम करायचं असतं. पुढं काय करायचं त्यावर लक्ष केंद्र करायचं असतं. झालेल्या गोष्टी सोडून दे आणि पुढे काय करायचं तेच मात्र ठरव. सोडून द्यायला शिका. हा असा वागला असता, तो असा वागला असता, हा असं बोलला असता, याने विश्वासघात केला, त्याने धोका दिला. अरे मित्रा, किती त्रास करून घेशील? कोण कसं वागला या विचारात स्वतःलाच त्रास करून घेण्यापेक्षा आपण पुढे कसं वागायचं याचा विचार करा. आपण पुढे चुकलोय याचा अभ्यास करा. त्याच्या चुका तिथे सोडून द्यायला शिका आणि पुढच्या प्रवासाला नवी सुरुवात करा. म्हणून सोडून द्यायला शिका. तुम्ही रस्त्याने चालत आहात, एखाद्या छोट्याशा घटनेने कुणीतरी तुम्हाला काहीतरी बोललं, तुम्ही लगेच गाडी बाजूला थांबवून त्याच्याशी भांडायला सुरुवात करता. काय गरज आहे? त्याच्या वाचून तुमचं काय अडलं आहे? कशाला त्रास करून घेता? त्याचा आणि तुमचा भूतकाळात कधी संबंध आला नव्हता आणि भविष्यातही येणार नसेल, तर कशाला वेळ आणि ऊर्जा वाया घालवता? डोक्याला शीण घालून घेता. प्रतिक्रियावादी बनण्यापेक्षा क्रियावादी बना. त्याला म्हणा, भाऊ तूच मोठा, माझं चुकलं, आणि पुढे चालायला सुरुवात करा. क्रियावादी व्हा, प्रतिक्रियावादी नाही. म्हणून सोडून द्यायला शिका. जवळच्या व्यक्तीकडून किंवा सहकार्याकडून कामात एखादी चूक झाली, त्यामुळे आपलं नुकसान झाले, तुम्ही चिडता, त्याच्यावर रागवला, ठीक आहे. पण तो सतत डोक्यात राहत असेल,
तो विषय सारखा सारखा कुणासमोर काढत असाल तर तुम्ही चुकत आहात. कामात चुका होतच असतात, फक्त एक चूक पुन्हा होऊ नये याची काळजी घ्यायची असते. आणि जर असंच झालं असेल तर तुमचा राग त्या वेळेनंतर शांत होऊन तुम्ही पुन्हा नॉर्मल होणं आवश्यक आहे. किंबहुना प्रत्येक वेळेस रागवणं गरजेचं असतं का? काही वेळा परिस्थिती पाहून सोडून देणंही गरजेचं आहे. चांगल्या संबंधासाठी ते फायद्याचंच असतं. आणि म्हणून नेहमीच मी म्हणते, व्यक्ती महत्वाचा असेल तर चुकांना विसरा, आणि चुकांना महत्व द्यायचं असेल तर व्यक्तीला विसरण्याची हिंमत ठेवा. एखाद्या लहानच्या घटनेने तुमचे जुने काही संबंध विखुरले असतील आणि त्या दुराव्यातून चूक कुणाचीच नसेल किंवा लहानची चूक असेल जी तेव्हाच माफ व्हायला पाहिजे होती, असे काहीतरी असेल तर अशी घटना इतिहासात सोडून देणे कधीही चांगले. पुन्हा संबंध जोडण्याचा प्रयत्न करा, समोर जा, हलकस स्माइल करा, अनौपचारिक चौकशी करा. प्रकरण कदाचित तुम्ही आणि त्यांनी अपेक्षाही केली नसेल इतक्या सहजतेने मिटून जाईल आणि तुमचे संबंध पूर्ववत आनंदाचे होतील. म्हणून सोडून द्यायला शिका. तुम्ही एखाद्या घोळक्यात बसलेले आहात किंवा एखाद्या चर्चेत आहात, समोरचा तुमच्या कळत नकळत काहीतरी चुकीचे बोलून जातो किंवा घरामध्ये कुटुंबातील एखादी व्यक्ती काहीतरी बोलून जाते, तुम्हाला आवडत नाही, लगेच वाद व्हायला सुरुवात होते. पण फायदा काय? फक्त त्रास. चांगल्या कुटुंबाचं वातावरण मात्र खराब होतं. आणि म्हणून कुटुंबातल्या या छोट्या छोट्या गोष्टी, छोटे छोटे शब्द, छोटे छोटे वाक्य तिथल्या तिथे सोडून द्यायला शिका. एखादा व्यक्ती जवळचा आहे, काहीतरी कारणावरून खटकलं, वाद झाले, भांडण झाले, दोघे एकमेकांपासून दूर झाले की तुमचा इगो आडवा आला म्हणून वाद विकोपाला गेले. नक्की कुठे चुकलं याचा विचार करा. मन दुखवणारा नसेल तर पुन्हा एकत्र येऊ शकता का याचा विचार करा. कधी कधी चूक कुणाची याच्यावर विचार करण्यापेक्षा झालं गेलं सोडून द्यायला शिका आणि नव्याने जीवनाचा आनंद घ्यायला शिका. आणि म्हणून राग करण्यापेक्षा सोडून द्यायला शिका. कारण एकदा घेतलेला श्वास परत येत नाही, एकदा जगलेला क्षण परत येत नाही. आणि म्हणून प्रत्येक क्षणाला आनंदाच्या ऊर्जेने परिपूर्ण करा, सकारात्मकतेच्या ऊर्जेने परिपूर्ण करा. झालं गेलं विसरून प्रत्येक दिवस नवा आणि माझ्या आनंदाचा म्हणून नव्या ऊर्जेने, सकारात्मक ऊर्जेने आजच्या जीवनाला, आजच्या दिवसाला जगायला शिका, सोडून द्यायला शिका. कारण लक्षात ठेवा, जीवन फक्त आणि फक्त वर्तमानातल्या या क्षणांमध्ये आहे. वर्तमानातल्या क्षणांना जशी ऊर्जा द्याल त्यावरच तुमच्या भूतकाळाच्या सुंदर आठवणी राहतील की आजचा दिवस मी खूप छान जगले आणि आज चांगली ऍक्शन घेतली म्हणून 100% भविष्याची उत्तम निर्मिती होणार आहे. तर उत्तम भविष्याच्या निर्मितीसाठी आणि सुंदर भूतकाळाच्या आठवणींसाठी काम मात्र करायचंय वर्तमानात, जीवन मात्र जगायचंय वर्तमानात. आणि म्हणून भूतकाळातल्या सगळ्या कटू आठवणींना सोडून द्यायचंय आणि वर्तमानात सुंदर आनंदाची, सुंदर जीवनाची निर्मिती करायची आहे. भविष्याच्या सुंदर क्षणांच्या अनुभूतीसाठी वर्तमानात सुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि परिपूर्ण जीवनाचा अनुभव घ्यायचा आहे. आणि त्याच्यासाठी उद्यापासून आपण रेकी शिकणार आहोत. आतापर्यंत आपण रेकीला सुरुवातही केली नाही. का केली नाही? कारण रेकी ही सुंदर ऊर्जा आत्मसात करण्यासाठी आपल्याला खाली होणं गरजेचं होतं. कारण भरलेल्या डोक्यात अजून काहीतरी उतलं असतं, चाललं गेलं असतं वाहून. आता आपण तयार आहात खरं रेकीला जाणून घ्यायला आणि त्या सुंदर ऊर्जांच्या अनुभूतीला. सो उद्या आपण भेटणार आहे व्हॉट इज रेकी, 5 प्रिन्सिपल्स ऑफ रेकी. प्रत्येक प्रॅक्टिकल खूप जबरदस्त राहणार आहे. आपण औरा बघायला शिकणार आहे. प्रत्येक चक्रांच्या ऊर्जेतनं जीवन कसं असतं आणि आपल्या स्पर्शातनं आपण एखाद्याच्या वेदनांना कमी करू शकतो या सुंदर अनुभूतीचं प्रॅक्टिकल आपण घेणार आहोत. पण त्याच्यासाठी उपस्थिती ठेवा. आणि खरोखर जर खरोखर एक आवडत असेल, कारण मी तुम्हाला सांगते माझ्या आयुष्यात जे काही मल्टिपल आलेलं आहे या देण्याच्या भावनेने आलेलं आहे. आणि म्हणून रोज तुम्हाला सांगते, जर तुम्हाला
एक शब्दही चांगला शिकायला मिळाला असेल आणि ती ऊर्जा दुसऱ्यांपर्यंत पोहोचवायची असेल तर त्यांना क्लासचं लिंक, व्हॉट्सअप ग्रुपची लिंक शेअर करा, जेणेकरून या सुंदर अनुभूती त्यांच्याही जीवनात येतील. काही अनुभव आपण आजच्या मेडिटेशनचे, आजच्या सेशनचे घेऊया आणि उद्या व्हॉट इज रेकी, 5 प्रिन्सिपल्स ऑफ रेकी यांचा अनुभव घेऊया. तर अस्मिता मॅडम बोला, काही हँडल्स आहेतच आपले. नमस्कार मॅम. नमस्कार. दुसऱ्यांदा सेशन जॉईन केलं हे मी. पास्ट लाईफ मेडिटेशनचं आधीही केलं होतं. त्यावेळेस असं माफ करणं एवढं जमलं नव्हतं मला. पण आता जे केलं ते मी एक वेगळीच होते. म्हणजे तो आनंदच वेगळा होता माझा. मी नाही सांगू शकत तो. आधीच्या सेशन मध्ये म्हणजे माफ करून तो राग परत यायचा. ती डोक्यात टणक यायची की त्यांनी मला तसं केलेलं आहे. ते होतच. पण आता जेव्हा केली ते प्युअर दुधासारखं असं वाटायला लागलं स्वतःला. की आता नाही, क्लिअर आहे सगळं. काही होऊ दे, नकोय मला, काही गरज नाहीये बाकीच्या गोष्टींची. मी एक छान शांत, ती जी माझी स्माईल आहे ती अजून आहे. ती स्माईल घेऊनच मला पुढे जायचंय. ती पाठी खूप छान लिहायचंय मला. मॅडम, या स्माईलला लाखो रुपयांच्या दागिन्याची सर येत नाही. हो. कारण बघा, एखाद्याच्या लॉकर मध्ये दागिने भरून असतील, पूर्ण सोन्याने मडलेले असतील. मी बघितल्या तशा काउन्सिलिंगच्या साठी माझ्याकडे मोठे मोठे लोक येतात, पण मनामध्ये दुःखाच्या इतक्या छटा असतात. आंतरिक लेव्हलचं ते खळखळून हसणं आणि मनापासून समाधानाची ती भावना कधीच जागृत झालेली नसते. रेकीत ती भावना नक्कीच येते. प्रॅक्टिस. आणि ते थांबत नव्हतं माझं की मी त्यांना माफ केलं म्हणजे उगीच मी ते ओझं धरू नये. उगीच काही कारण नाहीये, पण मी ते डोक्यात आहे राग. पण आता नाही. आता तुम्ही काहीही केलं, काय समोर जरी आलं तरी कसं आहे, बरं आहे, एवढंच असणार आहे. त्याच्या पुढे काही नाही. मला छान राहायचंय, वजन कमी करायचंय, हेल्दी राहायचंय, सगळ्यांना घरातल्यांना खुश ठेवायचंय आणि स्वतःही खुश राहायचंय. तथास्तु. हे ईश्वराचा आहे. हो, थँक्यू मॅम. थँक्यू. सिद्धी मॅडम बोला. हॅलो मॅम, ऍक्च्युली मी सेकंड टाइम जॉईन केले. फर्स्ट टाइम जॉईन केलं तेव्हा एवढं नव्हतं जाणवलं मला, पण यावेळेस खूप असं लिटरली जेव्हा तुम्ही म्हणत होतात की जे वाईट आहे, जे ज्यांनी ज्यांनी तुम्हाला दुखवलं, असं अश्रू येत होते लिटरली. आणि त्यांना माफ करायचं अवघड होतं, पण लास्ट टाइम एवढं जमलं नव्हतं. पण यावेळेस खरंच त्यांना असं असं वाटत आहे आता फरक नाही पडणार एवढा त्यांच्यामुळे, जितका पहिले पडत होता. आणि लिटरली जेव्हा तुम्ही सांगत होतात की त्यांच्या चांगल्या चांगल्या गोष्टी परत घ्या, तर असं दोन्ही हातातून माझ्या असं मुंग्या येत होत्या आणि पॉझिटिव्ह एनर्जी अशी मध्ये चालली असं वाटत होतं. आणि परत जेव्हा आपण वापस येत होतो, तुम्ही सांगत होतात की फुलांचा सुगंध येत होता, तर लिटरली मला असं स्मेल येत होता फुलांचा. परत जेव्हा तुम्ही मम्मी पप्पांचं सांगितलं होतं जेव्हा लहान असताना, तर मला असं इमॅजिन होतं की माझे पप्पा मम्मीच्या हातातून मला घेतात. तर आणि त्याच मोमेंटला बरोबर माझ्या पप्पाचा कॉल आला आणि मी परत इतकी खुश झाली ना. मोनचे पप्पा असे घेत होते आणि पप्पाचा कॉल आला. सो लिटरली थँक्यू सो मच मॅम. कांचन चौधरी बोला. आमच्याकडे ग्रँड मास्टर आहेत कांचन चौधरी, माझे एक स्टुडंट. बोला नमस्कार मॅडम. कुठून? मी भुसावल. अच्छा. भुसावल. तुमचं सेशन जेव्हापासून मी अटेंड करते मॅडम, तर खूप छान वाटते. म्हणजे माझ्यामध्ये एक प्रकारची खूप पॉझिटिव्ह एनर्जी आलेली आहे. आणि हा जो सेशन होता पास्ट याचा, तर खरंच सांगते मॅडम, म्हणजे माफ करणं सोपं नव्हतं. पण मी प्रत्येक वेळेस माझ्याच माणसांनी मला एवढं दुखवलेलं आहे आणि प्रत्येक वेळेस दुखवलेलं आहे, तरी सुद्धा मी त्यांचा आनंदाने केलेला आहे आणि करतही आहे. म्हणजे प्रत्येक वेळेस मी त्यांना माफ करूनच केलेलं आहे, तरी सुद्धा म्हणजे खूप अतिशय दुःख देऊन सुद्धा मी त्यांचं करत आलेली आहे आणि करत राहणार आहे. माझीच माणसे. मला फक्त सपोर्ट माझ्या मिस्टरांचा आहे. माझे मिस्टर खूप छान आहेत, खूप सावरून घेतात मला. असं कोणी दुःख दिलं की खूप सावरतात. सोडून दे कांचन, नको टेन्शन घेऊ, नको विचार करू त्या गोष्टींचा. म्हणजे एवढं अगदी सेम तुमच्यासारखं बोलतात माझे मिस्टर. आणि तुमचं बोलणं आणि माझ्या मिस्टरांचं बोलणं मला खरंच असं वाटतंय की माझे मिस्टर मला जे सांगतात तेच तुम्ही मला सांगत आहात. पण यावेळेस खरंच मी ठरवलेलं आहे की कोणतीच नकारात्मक भावना ठेवायची नाही, सर्वांना माफ करायचं. आणि खूप छान वाटतंय मॅडम.
थँक्यू. आणि माझं रेकॉर्डिंग, माझी मुलगी आहे, तिचं म्हणजे 13 वर्षाची आहे, तर ती खूप चिडचिड करायची. म्हणजे असं काही म्हटलं की चिडचिड करायची. पण ती जेव्हापासून 2 रेकॉर्डिंग ऐकले, तर तिने ह्या 2 दिवसात अजिबात चिडचिड केलेली नाहीये मॅडम. इतकी शांतपणे छान करते आहे की आम्हाला सुद्धा तिच्यामध्ये फरक जाणवतोय मॅडम. खरंच खूप छान आहे मॅडम, मला खूप आवडलं. खूप छान. थँक्यू मॅडम. आमच्या म्हणजे बदल झाला माझ्यामध्ये, तुमच्यामुळे खूप छान बदल झालेला आहे. थँक्यू. ओके, सो आता आपल्याला थांबावं लागेल कारण 6:30 आपला व्हिडिओ अपलोडिंगचा वेळ असतो. पण बघा, शेअरिंग आजही आपला ग्रुप ओपन होईल, पण शेअरिंग करण्यात खूप कंजूस असते. 10-12 लोक शेअर करतात. मग असं वाटतं की माझं सेशन आवडलं की नाही आवडलं बा, तर थोडं शेअरिंग मध्ये कंजूसी नका करू, कारण तुमच्या शेअरिंग मधनं माझाही आत्मविश्वास वाढतो, बरोबर की नाही? तर आजचं सेशन कसं वाटलं, व्यक्त होऊ द्या भावनांना. तुमच्या भावना माझ्यापर्यंत पोहोचण्याचं सध्या, कारण इथे प्रत्येकाचा आपण अनुभव घेऊ नाही शकत, पण व्हॉट्सअप ग्रुप ओपन असल्यावर प्रत्येक जण तिथे आपलं शेअरिंग करू शकतं. नाही टाईप करणं जमत, 1 मिनिटाचा व्हिडिओ रेकॉर्ड करा, तो पाठवा. पण सेशन कसं वाटलं ते सांगा. ते तुमच्याकडनं मला मिळालेला एक अभिप्राय माझ्यासाठी खूप महत्वाचा आहे. ओके, सो मला ऐकून घेतलं यासाठी आपलं कोटी कोटी आभार. दिव्य रेकी शक्ती आपल्या जीवनात परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य निर्माण करो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना. आपणा सर्वांचे कोटी कोटी आभार. थँक्यू व्हेरी मच. उद्या आपण बघणार आहे व्हॉट इज रेकी, 5 प्रिन्सिपल ऑफ रेकी, आणि रेकीने आपण आपलं जीवन कसं आनंदमय करू शकतो. सगळे सेशन इथून पुढे प्रॅक्टिकली राहणार आहे. सगळ्यांनी सहभाग घ्या. थँक्यू.